नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुजित इंगळे ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेव्ह द मदर म्हणजेच काळे वाचवा या अभियानात आपलं सहज स्वागत करतो. आज तारीख आहे 29 डिसेंबर 2025. आज आपण सरांच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आलेले आहेत आणि कांद्यासाठी आपल्या ग्रीन प्लॅनेटचा पॉवर प्लांट टेक्नॉलॉजीचा वापर सरांनी केलेला आहे. आज आपण त्यांचा अनुभव जाणून घेणार आहेत. सर नमस्कार. नमस्कार. पूर्ण नाव सांगा सर आपलं. अजित वसंतराव देशमुख, राहणार पवनेर, तालुका जिल्हा धाराशिव. बरं, या कांद्यासाठी सुरुवातीला काय केलं? सुरुवातीला लागण झाल्यावर एक 8 दिवसांनी आम्ही ग्रो नायट्रोजनची आणि PPFची फवारणी केली. पहिली फवारणी घेतलेली आहे, बरोबर आहे. आणि खतामध्ये आपण गांडूळ खत आणि 50 किलो टाकले. 50 किलोचं पोतं आणि फक्त गांडूळ खत टाकलेलं आहे, दुसरं काय टाकलेलं नाही. दुसरं काही नाही. बरं, आता ग्रो नायट्रोजनची फवारणी घेतल्यानंतर काय फायदा तुम्हाला जाणवला? जी पात वाकडी होत होती, पातची पडत पिळ मारित होती, हां, त्याचं हे नाही झालं. त्याचं नाही झालं. पात जाड झाली, पातीची संख्या वाढली, बरोबर. आता त्याच्यानंतर दुसरा स्प्रे आपण सेम तोच घेतला, ग्रो नायट्रोकिंग आणि स्पॉडल 90 हां PPFC. त्याच्यानंतर आता ब्लूम आणि नायट्रोकिंगचा एक 8 दिवसाखाली स्प्रे घेतलेला आहे. त्याचा अनुभव काय तुम्हाला? कांदा फुगायला लागलाय, कांदा चांगला फुगतोय, बरोबर. कांदा उपटून बघा तुम्ही कांदा साईज. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकताय या कांद्याला किती दिवस झाले सर? 3 महिने झाले. 3 महिने झालेला आहे. पांढऱ्या मुळ्याची संख्या, कांद्याची साईज, कलर काय वाटतंय सर बघून? कांदा एकदम चांगला वाटतंय. बर, भोसले सर, कांदा बघून काय वाटतंय? आता जेवढे शेतकरी फिरलो त्यात एखादा बी कांदा असा भेटलेला नाही का, आणि रासायनिकचा त्यांनी 20-30 हजार रुपयाचा खर्च केला तरी अशी साईज नाही. सरने फक्त एक पोतं 20 आणि गांडूळ खत आणि आपली ग्रीन प्लॅनेट पॉवर टेक्नॉलॉजीची स्प्रे केलेला आहे. म्हणजे तीन फवारणीमध्ये एवढा फरक आहे. फवारणीमध्ये एवढा फरक आहे. सर आपण ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट किती दिवस झालं वापरताय? मी आता 4थं वर्ष चालू आहे ग्रीन प्लॅनेटचं. 4थं वर्ष चालू आहे. आपला अनुभव कसा आहे? रिझल्ट कसे आहेत? रिझल्ट चांगला आहे म्हणून मी वापरायला चालू आहे. बरं बरं. सर आपलं पूर्ण नाव सांगा. सत्यजित अजित देशमुख. तुम्हाला काय वाटतं कांदा बघून? कांदा चांगला नंबर आहे. कांदा नंबर काय? कलर चांगला आहे. हा एकच आहे का सगळं सर सगळं असं आहे? कोणताही कांदा उपटून बघायचा, कुठला बी सर सगळं चांगला आहे, सरसकट बरोबर आहे. कारण ह्या वेळेस कांद्याला बऱ्यापैकी रोगाचं प्रमाण जास्त होतं. त्याच्या पिळ रोग म्हणा किंवा वातावरणाचा साईड इफेक्ट म्हणा, बऱ्याच ठिकाणी कांदा साईज झालेला नाही. 3-3, 4-4 महिने होऊन सुद्धा कांद्याची साईज होईना गेली, बरोबर आहे. तर त्यात आपण पॉवर प्लांट टेक्नॉलॉजीचा वापर केल्यानंतर साईज नंबर 1 होतेच. जास्त PPFCचा मला अनुभव आला. PPFC पिळ मारण्यासाठी PPFCचा नंबर 1 रिझल्ट आला. नंबर 1 रिझल्ट आहे. बरं, आता कुठल्या पिकासाठी वापरले आपण? मी गव्हाला तीच वापरले. बरं, गहू, ज्वारी असेल, सोयाबीन असेल. मी सगळ्या पिकाला पहिल्यापासून दुसरं बाहेरचं कोणतंच वापरत नाही. बरं. ग्रीन प्लॅनेटचं सगळं मी वापरतो. बरं, तर धन्यवाद सर. आपण ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेव्ह द मदरमध्ये सामील झालात आणि सेंद्रिय शेतीला सुरुवात केलीत. तुमचा हा अनुभव जाणून घेऊन इतरही शेतकरी आपल्या ग्रीन प्लॅनेटच्या पॉवर प्लांट टेक्नॉलॉजीकडे वळतील आणि कमीत कमी खर्चामध्ये उत्पन्न वाढवतील अशी आशा व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.